गुरुपीठ दर्शन. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर गावातून पूर्व दिशेला आपल्याला अतिशय सुंदर असे गुरुपीठ दिसते. साहजिकच आपली पावले गुरुपीठाकडे ओढली जातात. हे स्थान त्र्यंबकेश्वर पासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाताना गौतम तीर्थाजवळ एक भव्य कमान आपल्याला आकर्षित करेल. तोच गुरुपीठाकडे जाण्याचा रस्ता आहे. दुसरा रस्ता त्र्यंबकेश्वर गावातून मुख्य मंदिरापासून आहे. श्री गुरुपीठात प्रवेश केल्यानंतर एका छोट्याशा टेकडीनंतर सर्वप्रथम आपल्याला वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान लागते. वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज परब्रह्मा भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात वटवृक्षाखाली वास्तव्यास होते. तेथेच आज अक्कलकोटचे मुख्य मंदिर उभारण्यात आले आहे. त्या स्थळाची स्मृती जागृत करणारे प्रति अक्कलकोट या ठिकाणी आहे. श्री स्वामी चरित्र सारामृतात वर्णन केल्याप्रमाणे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी गोदातट यात्रेची सुरुवात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून केली. त्यावेळेस त्यांचे वास्तव्य याच वडाच्या वृक्षाखाली असावे याची साक्ष हा पुरातन वृक्ष देत आहे. या वटवृक्षाखाली छोटेसे मंदिर आहे. अतिशय सुंदर अशी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. तिला नमस्कार करून या वटवृक्षाला 11 प्रदक्षिणा कराव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेला वटवृक्षाच्या पारंब्यांना स्पर्श करून त्या आपल्या कपाळावर टेकावी. त्यास साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरण स्पर्शाची जाणीव होईल. परब्रह्मा भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे, माझे गाव दत्तनगर वटवृक्ष. मूळ मूळ मीच मूळ स्वरूपात या वटवृक्षाच्या रूपाने उभा आहे. श्री औदुंबर वटवृक्ष स्वामी महाराजांचे दर्शनानंतर समोरील रस्त्याने छोटीशी चढण चढल्यानंतर आपल्याला टेकडीवर जाता येते. टेकडीवर आपल्याला समोरच श्री औदुंबराचे पवित्र दर्शन घडते. हा वृक्ष हजारो वर्षापूर्वीचा असावा असे वाटते. सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांप्रमाणे याही वृक्षाची मौंज व लग्न सोहळा झालेला आहे. श्री गुरुपीठ प्रवेशद्वार. श्री गुरुपीठ व औदुंबर यामध्ये भव्य सभा मंडप आहे. प्रवेशद्वाराची कमान आकाशाला गवसणी घालणारी आहे. प्रवेशद्वाराजवळ 4 गजराज आपले स्वागत करतात. 3 भव्य दरवाजे असून त्यावर श्री महासरस्वती, श्री महागणपती, श्री महालक्ष्मी या देवता द्वारदेवता या स्वरूपात विराजमान झालेल्या आहेत. मधल्या प्रवेशद्वारावर साक्षात श्रीयंत्र आहे. ते 5 फूट रुंद व 7 फूट उंच असे भव्य आहे. एवढे मोठे यंत्र आपणास क्वचितच कोठे पाहावयास मिळेल. त्याखाली 2 मिनिटे उभे राहिल्यास आपल्याला श्रीयंत्राच्या दिव्य शक्तीची अनुभूती येईल. श्री स्वामी समर्थ.